नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पारंपरिक पद्धतीचे दिवाळीचे लाडू बघणार आहोत. तर हे दिवाळीचे लाडू फक्त दिवाळीलाच बनवले पाहिजेत असं काही नाही आहे. तर हे आपण कधीही बनवू शकतो. तर त्यासाठी करायचं काय आहे, बेसन पीठ घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलं आहे आणि ते पूर्ण चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. चाळणीने चाळल्यामुळे त्यातील जे गुठळे असतात ते निघून जातात. त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं अगदी मीठ घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून त्यामध्ये कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे. एकदम कडकडीत गरम तेलाचं मोहन या ठिकाणी घातलेलं आहे, त्यामुळे चमच्यानं हलवत आहे. आणि तेल थोडंसं गार झालं की लगेच हाताने सगळ्या पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहतच आहात या ठिकाणी मी कशा पद्धतीने व्यवस्थित हाताने पिठाला तेल चोळून घेत आहे. त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पीठ चाळून घेतल्यामुळे आता तुम्ही पाहत असाल की मळायलाही एकदम सोपं जातं. जर पीठ चाळून नसतं घेतलं तर या ठिकाणी भरपूर अशा गुठळ्या पिठामध्ये राहिल्या असत्या आणि मळताना खूप त्रास झाला असता. तर बेसन पीठ एकदमच चिकट असतं, त्यामुळे मळायला थोडंसं हाताला चिकटपणा जाणवतो. आणि अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून 15 मिनटं मी झाकण ठेवून तसंच ठेवलं होतं. त्याचबरोबर अर्धा किलो पिठासाठी 2 चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने गोळे बनवून घेणार आहे. याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत. पुऱ्या थोड्याशा जाडसर लाटायच्या आहेत, म्हणजे आपण नेहमी चपाती किंवा गव्हाच्या पिठाच्या लाटतो त्या पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या लाटायच्या आहेत. त्यामुळे पुऱ्या व्यवस्थित फुगतील आणि छान असे आपले हे लाडू तयार होतील. तर अशा पद्धतीने पीठ वगैरे काही न लावता थोडंसं वाटलं तर तेलाचा हात घ्या आणि ह्या पुऱ्या लाटून घ्या आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. थोड्याशा ब्राऊनसर करायच्या आहेत, पूर्ण काळपट अशा करू नका. अशा पद्धतीने मस्त अशा या पुऱ्या मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. पुऱ्या आपल्या छान तळून झालेल्या आहेत. पुऱ्या तळून झाल्यानंतर आपण या पुऱ्या थोड्याशा थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आणि जी पुरणाची चाळण असते त्या चाळणीने पुन्हा हे बारीक झालेले जे पुऱ्यांचं पीठ आहे ते चाळून घेणार आहोत. तर ही पद्धत बनवायला अगदी सोपी आहे. जे आपण कळ्या पाडून लाडू बनवतो ना, ती थोडीशी किचकट पद्धत आहे, कारण कळ्या पाडायला खूप जास्त वेळ लागतो. त्यानंतर आपण या लाडवासाठी जो पाक आहे तो बघणार आहोत. तर या ठिकाणी मी एक छोटं पातेलभर साखर घेतलेली आहे आणि ती साखर बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर गॅस चालू करायचा आहे. आणि आपल्याला या लाडवासाठी थोडासा पक्का पाक बनवायचा आहे. पाक कच्चा ठेवायचा नाही आहे. जर आपण पाक कच्चा ठेवला तर लाडू लवकर खराब होतात. पाक चांगला पक्का करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल साखर पाण्यामध्ये विरघळायला लागलेली आहे. साखर विरघळल्यानंतर तिला पाक होई तोपर्यंत मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहतच असाल व्यवस्थित अशी साखर विरघळायला लागलेली आहे आणि आता साखरेला पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. गॅसचे फ्लेम मीडियम ठेवायचे आहे आणि थोडा वेळ पाक छान शिजू द्यायचा आहे. व्यवस्थित असा आपला पाक पक्का झालेला पाहिजे. तर एक तार या पाकाला व्यवस्थित सुटली पाहिजे. तर तुम्ही पाहत असाल छान असा पाक शिजला गेलेला आहे आणि त्याला एक तार सुटलेली आहे. त्यानंतर हे जे पुऱ्यांचं पीठ आहे ते आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये हा पाक गरमच ओतणार आहोत आणि चमच्याने छान मिक्स करून हा थोडा वेळ तसंच ठेवून देणार आहोत. कारण की जेव्हा आपण ह्या पिठामध्ये पाक मिक्स करून ठेवतो तर हाताला तर चटके बसतातच लगेच लाडू बनवायला. त्याचबरोबर हा पाक आहे ना, तो पीठ छान शोषून घेतो. व्यवस्थित थंड झाल्यावर छान असा पाकाने पीठ शोषून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये वेलची पावडर, बेदाणे, काजू हे सर्व घालायचं आहे. परत मगजबी हे घालून छान पुन्हा मिक्स करायचं आहे आणि याचे लाडू बनवायचे आहेत. तर अशा पद्धतीने मस्त असे हे लाडू तयार होतात. तर दिवाळीतच काय, तुम्ही कधीही हे लाडू बनवू शकता. त्याचबरोबर झटपट तर होतातच आणि बनवायला हे अगदी सोपे असे आहेत. तर असे छान मिक्स करायचे आहेत. पाकाने व्यवस्थित असं
पीठ शोषून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेते. त्यानंतर हे लाडू खायला तयार आहेत. चवीला एकदम मस्त छान भन्नाट असे लागतात. आणि आजची आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन रेसिपी बरोबर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.